नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाकडून दोन नवीन जाहिराती आलेल्या आहेत। एक आहे कनिष्ठ आरेखक आणि दुसरा आहे अनुरेखक। या पदासाठी फॉर्म भरणं आता सुरू झालेले, परंतु फॉर्म भरण्याआधी तुमच्याजवळ काही कागदपत्र असलीच पाहिजे, नाहीतर तुम्ही फॉर्म अजिबातच भरू शकत नाही। आणि फॉर्म भरला जरी तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचा आणि भविष्यात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी रिजेक्ट देखील होऊ शकतात। म्हणून फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागतील, त्यांची फाईल साईज काय असणार आहे, फाईलचा टाइप काय असणार आहे, कधीपर्यंतची व्हॅलिड पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही या पदासाठी तयारी करत असाल तर प्रथमतःच आपण टेक आणि नॉन टेक असा जो दोन्ही पार्ट आहे तुमच्या या परीक्षेमधला, जवळपास 120 गुणांची तुमची तयारी आपण करून घेणार आहोत। आणि त्याच्यासाठीच आपण आपली रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली। अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरून ते डाउनलोड करा, याचे डेमो लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो नक्की घेऊ शकता। बघा, आपल्याला नेमकं काय लागतं इथं, सगळ्यात आधी आपल्याला फोटो पाहिजे आहे। बघा, फोटो हा दोन फॉर्मॅट मध्ये लागतो आपल्याला। इथं एक असतो कॅप्चर फोटोग्राफ, ज्याला आपण काय म्हणतो लाईव्ह स्वरूपाचा फोटोग्राफ, आणि एक असतो जो फोटो स्टुडिओ मध्ये जातो आपण आणि मस्त डिझाईन वगैरे करून मागे तो ब्लॅक पडदा लावतो, कधी रेड पडदा लावतो आणि नंतर फोटोशॉप मध्ये एडिट करून आपल्याला देतो तो। तर तो फोटो जो असतो ना, तर तो फोटो इथं अपलोड करायचा असतो। पण त्या फोटोला आपण त्यांनी काही मर्यादा टाकून दिलेली। काय मर्यादा आहे, त्यांनी काय सांगितलंय की तो फोटो आहे ना 80 ते 200 KB या दरम्यानच असावा। पुन्हा तो दोनच फॉर्मॅट मध्ये असावा, जेपीजी आणि जेपीईजी या दोनच फॉर्मॅट मध्ये आहे तर तो असला पाहिजे, तरच तुम्ही फोटो अपलोड करू शकता। लाईव्ह फोटोग्राफला आणखी एक अडचण कशी आहे की तुम्ही जर कम्प्युटरने भरत असाल तर तुम्हाला वेबकॅम लागेल, नाहीतर तुम्हाला पुन्हा तिथनं लॉग आउट करून मोबाईल मध्ये लॉग इन करावं लागेल आणि तो फोटो तिथं अपलोड करावा लागेल। तर ही एक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या। लॅपटॉप असेल, लॅपटॉपला कॅमेरा असतो, किंवा तुम्ही पीसीलाही मोबाईल कनेक्ट करू शकता, ते पण एक प्रोसेस असते। ते पण तुम्ही जर गुगलला गेलं तर तुम्हाला ते माहिती होऊन जाईल। फोटोग्राफ आपण केला, फोटोग्राफ नंतर काय लागते आपल्याला, सही लागते। सही पण काय लागते, 50 ते 80 KB मध्ये सही लागते। सहीचे पण दोनच फॉर्मॅट लागतात, एक जेपीजी आणि जेपीईजी अशा दोनच फॉर्मॅट मध्ये तुम्ही तुमची सिग्नेचर जी आहे तर ती अपलोड करू शकता। आता याच्या पुढे आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट जे आहेत तर ते इथं लागत असतात। बघा, या डॉक्युमेंटची साईज मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगून देतो काय साईज मध्ये लागेल। जे डॉक्युमेंट असेल ते 100 KB ते जवळपास 2 MB म्हणजे जास्त साईज दिलेली। पुन्हा याचे 3 फॉर्मॅट अलाउड आहेत, कोणते कोणते, जेपीईजी, जेपीजी आणि पीडीएफ, हे 3 फॉर्मॅट अलाउड आहे। फोटो आणि सिग्नेचर साठी पीडीएफ वाला फॉर्मॅट अलाउड नसतो, तर या फॉर्मॅट मध्ये तुम्ही ऑलरेडी तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते करून ठेवायचे। आता कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला आपलं 10वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, त्यांनी दोन्ही गोष्टी ऑर केलेले आहे। तुमच्या जवळ जे काही असेल, गुणपत्रिका असेल किंवा प्रमाणपत्र असेल, दोघांपैकी जे काय असेल ते अपलोड करू शकतात। पुढचं काय सांगितलंय की 12वीचं पाहिजे, 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोन्हीपैकी काही चालू शकतो। पुन्हा ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट, आता या पदासाठी डिप्लोमा पण कंपल्सरी आहे, म्हणून ज्यांचा डिप्लोमा झाला असेल तर ते डिप्लोमाचं सर्टिफिकेशन टाकू शकतात। कुठे टाकायचं बघा, इथं ट्रेनिंग सर्टिफिकेशन आणि ITI सर्टिफिकेट इथे जे आहे ना, तो तुमचे सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार आहे। पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याचं टाकू शकतात। डोमेसाईल लागणार आहे, डोमेसाईल नसेल तर तुम्हाला माहिती आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट ते पण चालतं। तुमचं अनुभव प्रमाणपत्र जे असेल तर तेही टाकू शकतात। कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता लागणार नाही, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालणार आहे। पुन्हा ज्या पदांना नॉन क्रिमिलियर हे बंधनकारक असतं त्याला नॉन क्रिमिलियर टाकावंच लागणार आहे। इथं पॅन कार्ड, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तुमचं बँक पासबुक असेल, पासपोर्ट असणार आहे, वोटर ID कार्ड असणार आहे, यांच्यापैकी कुठलेही एक ओळखपत्र आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळी सिलेक्ट करतात तर ते इथं अपलोडही करावं लागतं। ज्या महिलांच्या किंवा ज्या पुरुषांच्या काही नावात बदल झालेला आहे त्यांच्याकडे एकतर गॅजेट पाहिजे आणि महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट असलं तरी ते चालतंय, तर इथं तुम्हाला अपलोड करावं लागतं, कारण की तुमच्या नावात जो आहे तर तो बदल झाला असेल तर। आणि इतर जे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते सगळे एकदा मर्ज करायचे आणि तुम्ही या शेवटच्या टॅबमध्ये जे आहे तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तुमचे प्लेस करू शकता। तर अशा पद्धतीने हे सर्व जे कागदपत्र आहे हे आत्ताच तयार ठेवा। आणि तयार ठेवताना तुम्ही एक चुकी काय करतात की नाव काही टाकतात, मग चुकीचं अपलोड व्हायला नको म्हणून काय टाकायचं, 10वीच्या मार्कशीटवर 10th मार्कशीट, 10 मार्कशीट, 10 गुणपत्रिका असं जे काही नाव असेल ना इंग्लिशमध्ये टाका, वाटल्यास ते सगळं तयार ठेवा।
व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये एक फोल्डर करून ठेवा पीसी मध्ये, मोबाईलमध्ये, म्हणजे जेव्हा फॉर्म भरायची वेळ येते तर तुमचे लगेच ऑटोमॅटिक ते डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड होऊन जातात. इंटरनेटवर जर गेले, ऑनलाईन इमेज कन्व्हर्टर, इमेज रिड्युसर, इमेज साईज इन्क्रीजर असे वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जे टेक्निकल जे टूल्स आहेत तर ते शिकायचे आहेत, तुम्हाला माहिती करून घ्यायचे, हे डॉक्युमेंट कसे कमी जास्त करायचे, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जितके जास्त उमेदवार आम्हाला कळवतील त्याच्यानंतर आपण एक सेपरेट व्हिडिओ जे आहे त्याच्यावर नक्की घेऊन येणार आहोत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.